जय जिजाऊ, जय शिवराय, जय फुले, जय भीमराय। आज 11 एप्रिल 2026 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती आणि आपल्या ओबीसी संघटनेचा 8वा स्थापना दिवस येथे साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आपण केवळ उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो नाही आहोत, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी व आपल्या ओबीसी संघटनेच्या कामाविषयी स्मरण, चिंतन आणि नव्या बांधिलकीसाठी एकत्र जमलो आहोत। या कार्यक्रमास उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय साइट डायरेक्टर श्री अजय कुमार भोले सर, सन्माननीय पाहुणे व मुख्य वक्ता श्री नवनाथ शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष F&A हेड माननीय श्री मनोज कुमार गौतम सर, जे आपल्या ओबीसी असोसिएशन आणि ओबीसी लोकांसाठी लायसन ऑफिसर म्हणून सुद्धा आपल्या प्लांट मध्ये कार्यरत आहेत। तसेच तारापूर महाराष्ट्र साइटच्या विविध संघटनांचे माननीय कर्तृत्ववान पदाधिकारी आणि TMS साइटच्या सर्व कर्मचारी आणि परिवाराचे येथे हार्दिक स्वागत आहे। विचारांना सुरू करण्याआधी आजचा दिवस जो खूप महत्त्वाचा आहे, ज्यांच्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक क्रांती झाली, त्यांच्यासाठी मी 4 ओळीत नमन करतो। सादगी भरे जीवन को वह शान समझते थे, सादगी भरे जीवन को वह शान समझते थे, स्त्री शिक्षा की संस्कृति को महान समझते थे। शत शत नमन महात्मा ज्योतिराव फुले जी को, जो परोपकार को अपनी आन बान समझते थे। सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 म्हणजे आजपासून 199 वर्षापूर्वी झाला होता। पुढील वर्षी त्यांचे 200 वर्ष पूर्ण होतील। त्या काळात स्त्रियांना शिक्षण नाकारले जात होते, त्यासाठी त्यांनी फार मोलाचे कार्य केले। स्त्री शिक्षण हे त्यांनी त्यांच्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणासाठी फार मोठे काम केले। स्त्रियांसाठी पहिली शाळा त्या काळात त्यांनी सुरुवात केली होती। तो शिक्षणाचा दिवा त्या काळात त्यांनी सुरू केला, तो आजही प्रज्वलित आहे। त्यांची दृष्टी खूप व्यापक होती। त्यांनी एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी लढा दिला। अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि शोषणाविरुद्ध त्यांनी एकत्र आणण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज पण स्थापन केला। त्यांनी म्हटले होते, शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे प्राणी आहे, शिक्षण हा अधिकार आहे, तोच माणसाच्या सन्मानाचा पाया आहे। 100हून अधिक वर्षे उलटली तरी महात्मा फुले यांचा संदेश आजही जिवंत आहे। आजही विषमता आहे, भेदभाव आहे आणि संधीचे असमान वाटप आहे। ती वेगवेगळ्या प्रकारात आहे। भलेही आपल्या लोकांना इथे दिसत नसेल, तरी पण आपण जर खेड्यापाड्यात गेलो तर ती आजही जिवंत आहेच। आपल्या समाजातील प्रत्येक मुलगा मुलगी जेव्हा शाळेत प्रवेश करते तेव्हा ते आपण महात्मा फुले यांना अभिवादन असते। प्रत्येक स्त्री जेव्हा उच्च शिक्षण घेते तेव्हा ती त्यांच्या स्वप्नांची पूर्तता असते। प्रत्येक युवक जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा तो त्यांचा मशाल पुढे नेत नसतो। अशा समाजासाठी काही करण्याच्या भावनेतून काही लोकांनी महापुरुषांना समजले आणि आपली ओबीसी संघटना जन्माला आली। स्थापना दिवस हा केवळ दिनांक नाही, तो आपल्या एकतेचा, जिद्दीचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे। ही संघटना केवळ संस्था नाही, ती एक चळवळ आहे। अशी चळवळ जी सुनिश्चित करते की आपला कोणताही आवाज दाबला जाणार नाही, आपले कोणतेही कौशल्य वाया जाणार नाही आणि कोणतेही स्वप्न नाकारले जाणार नाही। आपण महात्मा फुले यांच्या वारशाचे वारसदार आहोत। त्यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला, आपण वगळण्याविरुद्ध लढतो। त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला, आपण सबलीकरणाचा आग्रह धरतो। त्यांनी न्यायाचे स्वप्न पाहिले, आपण सन्मानाचे स्वप्न पाहतो। महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे नेतृत्व म्हणजे सेवा, खरी प्रगती म्हणजे समानता आणि खरी ताकद
म्हणजे एकता. मुझे पता है. आपल्या ओबीसी संघटना स्थापनेमागील काही कारणही असेच आहे. जे कार्य आपल्या महापुरुषांनी केले त्यास लोकांपर्यंत पोहोचवणे, ज्या मार्गावर महापुरुष चालले त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणणे, जे लोक इतिहास विसरतात त्यांना इतिहासाची जाणीव करून देणे, यासाठी आपण समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असे घेत असतो. लोकांना या काळात काही शब्दांचा पण विसर पडलाय. ते जे आपण मीडिया सांगतो तेच आपण लक्षात ठेवतो. जसे एक उदाहरण अर्थ बघूया. आपण जसे रोज रिझर्वेशन या शब्दाचा वापर केला जातो, पण संविधानात कुठेही रिझर्वेशन हा शब्द लिहिला नाहीये. त्या जागेवर पर्याप्त रिप्रेझेंटेशन या शब्दाचा वापर केला आहे. त्यालाच प्रतिनिधित्व म्हणतात. प्रतिनिधित्व हे म्हणजे फक्त सरकारी नोकरीपुरते मर्यादित नाहीये. प्रतिनिधित्व म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले, जे सयाजीराव गायकवाड यांनी केले, जे छत्रपती शाहू महाराज यांनी केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लिंगायत गुरु स्वामी बसवेश्वर महाराज या सर्वांनी आपल्यासोबत आपल्या बहुजन समाजाला पुढे नेण्यासाठी साधन संसाधन उपलब्ध करून दिले. आपण असेच प्रतिनिधित्व करण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आहे. या सर्वांसाठी तुमची सोबत आणि विश्वास आहे, म्हणूनच आपण आज येथे एकत्र झालो आहोत. अशाच आपण ठेवलेल्या विश्वासामुळे आपण मॅनेजमेंट समोर काही प्रश्न मांडू शकलो आहोत. आपल्या साईटवर ओबीसी समाजासाठी ओबीसी असोसिएशन तर्फे खूप कार्यक्रम केल्यामुळे संघटनेच्या कार्यक्रमामुळे आज आपण ओबीसी ची येथे सेल पण बनवू शकलो आहोत. याबद्दल मी मॅनेजमेंटचे धन्यवाद करतो. आपल्या संघटनेतर्फे आपण अजूनही काही प्रश्न मांडलेले आहेत. त्यात महत्त्वाचा प्रश्न सर कॉलनी ऑफिसचा आहे. आपण इथे जी क्विज कॉम्पिटिशन घेतली होती त्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक शाळेत म्हणजे ACS 1, 2, 3 आणि होमी बाबा जिल्हा परिषद अशा सर्व शाळांमध्ये क्विज कॉम्पिटिशनचा कार्यक्रम घेतला गेला होता. त्यातून सर आमच्या संघटनेच्या कामासाठी खूप त्रास झाला. आम्ही रात्री 12-12:30 पर्यंत प्रदीप नाले सरांच्या घरी जाऊन या कामासाठी काम केलेलं आहे. रात्री रिझल्ट लावण्यापर्यंत आम्हाला या ऑफिसचा उपयोग झाला असता तर सर ऑफिस असतं तर. या महत्वाच्या मुद्द्यासोबत काही छोटे छोटे मुद्दे सुद्धा मॅनेजमेंटकडे आपण मांडलेले आहेत. माझी इच्छा आहे की या सर्व मुद्द्यांना मॅनेजमेंटने लवकरात लवकर वेळ देऊन मागण्या पूर्ण कराव्यात. त्यासोबत ओबीसी बांधव येथे जमले आहेत, त्यासोबत या कॉलनीतले सर्व रहिवासी येथे जमलेले आहेत. तरी मी ओबीसी बांधवांसाठी एक प्रश्न मांडणार आहे. येथे कॉलनीमध्ये ओबीसीची फार लोकसंख्या आहे आणि आपण खास करून ओबीसी संघटना आणि समाज आणि मानवता हा फक्त काही ओबीसी संघटनेसाठी कार्यक्रम नसतो. त्यासोबत आपण मानव कल्याणासाठी इथे काम केलं जातं. ओबीसी या देशात 60% आहे तरी आणि कॉलनीत सुद्धा 60%च्या वरती असायला पाहिजे. तरी येथे लोकसंख्या थोडी कमीच आहे ओबीसीची. तर मी आपल्या मार्फत या ओबीसी लोकांसाठी एक क्वेश्चन सोडून जात आहे. काय ओबीसी म्हणजे काय? अदर बॅकवर्ड कॅटेगरी. आपण जे बोलतो अदर बॅकवर्ड कॅटेगरी, खरंच अदर बॅकवर्ड कॅटेगरी आहेत का? येथे आज आपले प्रधानमंत्री सर जेव्हा भाषण करतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात की मी ओबीसी या कॅटेगरी मधून येतो. तर मग जर प्रधानमंत्री एवढे मोठे महान व्यक्ती त्यांना जर ओबीसी या शब्दाचा वापर करून घ्यायचा असतो त्यांच्या भाषणांमध्ये, तर आपण ओबीसी समाज या संघटनेचा वापर करून आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी येथे ज्या मुलं जमलेली आहेत त्यांच्या भविष्यासाठी काम करण्यासाठी, संघटनेला मदत करण्यासाठी येथे ओबीसी समाज जमत का नाही हा खूप मोठा प्रश्न. आणि ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड कॅटेगरी हे न समजता आपण ओरिजिनल बुद्धीने काम करणारी कम्युनिटी आहे असं समजून आपण
ओबीसी लोकांसाठी इथे काहीतरी काम करण्यासाठी इथे जमलं पाहिजे. तरी ना ओबीसी काय करते ते तसंच डिस्ट्रीब्यूशन भी करेंगे. ओबीसी संघटनेने अरे हम लोग आए प्राइस डिस्ट्रीब्यूशन भी करें. तसंच त्यांनाच हा प्रश्न आहे की आपण खरंच ओबीसी या कॅटेगरी मधून बाहेर जाऊ शकतो. कारण जन्म जो होतो तोही ओबीसी कॅटेगरी मधून होतो आणि मृत्यूनंतर जो जो मेल्याचा जो दाखला जो मिळतो त्यामध्ये आपण ओबीसी म्हणूनच राहणार आहोत. तर मग सगळ्यांनी ओबीसी म्हणून तिथे एकत्र यायला हरकत काय आहे. तर हे सर्व बोलून मी आता 2 दिवसानंतर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे. त्याबद्दलही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय ज्योतिबा फुले, जय संविधान, जय ओबीसी संघटना. धन्यवाद तुषारजी. आपण या ठिकाणी संघटनेची